मंडळी नमस्कार. आजच्या भटकंतीमध्ये आपण निघालो आहोत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भोर तालुक्यामध्ये. भोर पासून पुढे 13 किलोमीटर रायरेश्वरच्या मार्गावर जाताना आंबवडे हे गाव लागतं. तर त्याच आंबवडे गावाची आज आपण भटकंती करणार आहोत. भोर मधील या चौकातून मी सरळ महाडच्या दिशेने जाणारा रस्ता धरला. रखरखत्या उन्हामध्ये रस्त्याच्या कडेला असलेली हिरवळ डोळ्याला थोडा गारवा देत होती. भोर शहरातून बाहेर पडल्यावर साधारण 10 मिनिटांमध्ये आपण आंबेघर या ठिकाणी पोहोचतो आणि आंबेघरवरूनच हा रस्ता आपल्याला आंबवडे या गावाकडे घेऊन जातो. मंडळी, सरदार कान्होजीराव जेधे यांच्या कारी गावामध्ये जाण्यासाठी लागणारा करंजे फाटा याच मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो. मंडळी, सरदार कान्होजीराव जेधे यांच्या कारी येथे असणाऱ्या वाड्याचा व्हिडिओ मी काही दिवसापूर्वी माझ्या चॅनलवर प्रसिद्ध केला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. मित्रांनो, आंबेघरच्या पुढे आल्यावर मी आता थोडंसं थांबलोय आणि इथे जो आहे तो आपल्याला कारीकडे जाणारा रस्ता आहे. उजव्या हाताला जो करंजे गाव आहे तोच रस्ता आपल्याला तिथून पुढं कारीकडे घेऊन जातो, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे कारी गाव. आणि इथे छान फुलांची शेती आहे, झेंडूचे फुलं. करंजे फाटा ओलांडल्यानंतर मी आता आंबवडे या गावामध्ये पोहोचलो. गावामध्ये पोहोचताच आपल्याला सर जीजी साहेब सस्पेन्शन ब्रिज म्हणजेच पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेला झुलता पूल पाहायला मिळतो. साधारण 150 फूट लांबी असलेला हा झुलता पूल 1936 मध्ये या ठिकाणी बांधण्यात आला. सर्व पर्यटक नागेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी या झुलत्या पुलाचा वापर करतात. मित्रांनो, मी आंबवडेमध्ये आत्ता पोहोचलेलो आहे. तर आंबवडेमध्ये जो प्राचीन झुलता पूल आहे त्या पुलावर मी आत्ता उभा आहे आणि इथूनच नागेश्वर मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे. झुलता पूल ओलांडून मी आता थोडंसं अजून पुढे आलो आहे. तर नागेश्वर मंदिराकडे आपण चाललो आहे आणि नागेश्वर मंदिराला जाण्यासाठी ह्या अशा पायऱ्या आहेत. थोडंसं खाली नदीपात्रामध्ये आहे हे मंदिर आणि हे मंदिर शिवकालीन आहे. तर माझ्या माहितीनुसार कान्होजीराव जेधे यांचं हे कुलदैवत आहे नागेश्वर मंदिर. तर ते मंदिर आता आपण पाहूया. खूप शांतता आहे इथे आणि या बाजूला झाडी खूप असल्यामुळे मस्त वाटते. इथे गारवा पण छान आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या नागेश्वर मंदिरामध्ये मी आता पोहोचलो. मंडळी, मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला इथे असलेले पवित्र पंचगंगेचे तीर्थस्थान पाहायला मिळते. मंडळी, या गावाशेजारील असलेल्या डोंगरामधून पाण्याचे 5 प्रवाह एकत्र येतात व ते पाणी या दगडी गायमुखातून या कुंडामध्ये पडत असते. या पाण्याला पंचमुखी पाणी असेही म्हणतात. हे पाण्याचे कुंड पाहून झाल्यावर मी आता श्री नागेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश केला. प्राचीन वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणजे हे मंदिर. या प्राचीन शिवमंदिरामध्ये दर्शन घेऊन मनाला खूप समाधान वाटलं. मंडळी, 1767 मध्ये श्रीमंत सदाशिव चिमणाजी व 1889 मध्ये शंकरराव चिमणाजी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला अशी माहिती उपलब्ध आहे. या शिवमंदिरासमोरच असलेल्या या वर जाणाऱ्या पायऱ्या
आपल्याला गावाच्या त्या बाजूस घेऊन जातात. मंडळी, धवलगंगा ओढ्याच्या काठावर असलेलं हे प्राचीन शिव मंदिर जनमानसात बरचसं प्रचलित आहे आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बरेचसे पर्यटक हा ओढा पाहण्यासाठी गर्दी करतात. मंडळी, आंबवडे या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये शूर व पराक्रमी कान्होजीराव जेधे व जीवा महाला यांची समाधी आहे. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर मी आता या 2 समाधींचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो. नागेश्वर मंदिरापासून साधारण 5 ते 10 मिनिटात आपण गाडीने या समाधी स्थळाजवळ पोहोचू शकतो. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर बरेचसे पर्यटक या दोन्ही समाधी स्थळांना भेट देत असतात. वर जाणाऱ्या पायऱ्या होत्या दुसऱ्या बाजूच्या, त्या ह्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यावरून आपण इकडे बाहेर गावात जो रस्ता आहे तिकडे जाऊ शकतो आणि इकडेच कान्होजी जेधे आणि जीवा महाला यांची समाधी आहे. तर या रोडला नागेश्वर मंदिरापासून काही वेळातच मी या पवित्र समाधी स्थळाजवळ पोहोचलो. मंडळी, आपण लहान असताना इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचलेली एक प्रसिद्ध ओळ म्हणजेच होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रतापगडच्या रणसंग्रामामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण ज्या मावळ्यांनी वाचवले त्यांचं नाव होतं जीवाजी महाले आणि याच शूरवीर जीवा महाले यांची समाधी आंबवडे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या समाधी स्थळाच्या बाजूला आहे सरदार श्री कान्होजीराव जेधे यांचे हे समाधी स्थळ. मंडळी, हिंदवी स्वराज्यावर ज्यावेळी अफझल खान चालून आला होता त्यावेळी सरदार कान्होजीराव जेधे यांची फार महत्त्वाची भूमिका होती. कान्होजी राजेंनी 12 मावळ प्रांतामधील सर्व मराठा सरदारांना छत्रपती शिवरायांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित केले आणि यामुळेच हिंदवी स्वराज्याची ताकद त्यावेळी वाढली होती. मंडळी, या दोन्ही समाधींचे दर्शन घेऊन झाल्यावर मी आता माझ्या परतीच्या मार्गाला लागलो. आणि बरं का मंडळी, आंबवडे गावचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.